खरोखरच शेतकऱ्यावरती या निसर्गानं जसं काय की या ठिकाणी बऱ्याच शेतकऱ्यांची जमीन वाहून गेली, गुरंढोरं जागच्या जागी सोडण्या वाचून जागेवर मरून गेली, काही वाहून गेली. परंतु या शेतकऱ्याचं सांत्वन करण्यासाठी बरेचसे आमदार खासदार, हा गेला म्हणून तो गेला म्हणून हा नाटकी स्वभावाचा आव आणण्याचा व शेतकऱ्याचं सांत्वन करण्याचा प्रयत्न करत आहेत. मला म्हणायचं आहे, हे बघण्यामुळं किंवा प्रत्यक्षात पाहणी केल्यामुळं काय बरंबुरं होणार नाही, तर त्यासाठी शासनाच्या तिजोरीतील तर द्याचाल, परंतु या ठिकाणी असणाऱ्या सर्व आमदार खासदार यांनी आपल्या स्वतःच्या प्रॉपर्टीतला प्रत्येकाने 2 कोटीचा निधी, किती 2 कोटीचा निधी या शेतकऱ्यांनी प्रत्येक आमदार खासदार व उद्योजक यांना सक्तीचं करावं. कारण सोशल मीडियावरती बऱ्याचशा लोकांची प्रॉपर्टी सर्व जनतेनं पाहिलेली आहे. कुणाकडे किती आहे, 600 हजार असे अनेक हजारो आहेत, परंतु त्याच्यातले फक्त 2 कोटी प्रत्येक आमदार आणि खासदारांनी या शेतकऱ्यांसाठी शासनाच्या निधीतून न देता अगोदर स्वतःच्या प्रॉपर्टीतले प्रत्येकी 2 कोटी रुपये या शेतकऱ्यांसाठी दान करावेत, त्याच्यानंतर शासनाच्या निधीतील दान करावेत. खरंच आज तुमची परीक्षा आहे, ही परीक्षा निसर्गाने घेतली आहे. ही परीक्षा जो निसर्ग घेत आहे ना, त्या परीक्षेत तुम्ही खरोखर आज स्वतःला मंत्री किंवा सेवक, आमदार खासदार म्हणून घेताना तुम्हाला छाती अभिमानानं लाल दिव्याच्या गाडीत बसताना फिरताना मजा वाटत असेल, परंतु आज तुम्हाला या ठिकाणी खरंच जनतेची सेवा करण्याची संधी या निसर्गानं दिली आहे. तर ही संधी आज कळेल या जनतेला, खरंच तुम्ही सेवक आहात का. म्हणून कुणाला बरं वाटत असेल, कुणाला वाईट वाटत असेल, परंतु माझ्या मनाला जे वाटतंय ते ह्या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हे गरजेचं आहे.